जय भारत मित्रांनो, आज आपण गणपतीची पुराणांमध्ये जी जन्मकथा आलेली आहे त्या जन्मकथेचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून परीक्षण करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की सर्व महाराष्ट्रात आता वेगवेगळ्या मंडळांनी गणपती बसवलेले आहेत आणि या गणपतीच्या संदर्भामध्ये बरेच उपक्रम आता महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणवादी मंडळी राबवत आहेत। आपले बहुजन त्यामध्ये ब्राह्मण जसे सांगतील त्या पद्धतीनं कर्मकांडामध्ये लिप्त झालेले आपल्याला या सर्व प्रोग्रामांमधून दिसत आहे। तर हा जो गणपती आहे त्याची जी कथा आलेली आहे ती नेमकी काय आहे, याच्या अगोदर आपण जे FB लाईव्ह केलं होतं त्यामध्ये गणपतीचं मूळ नेमकं काय आहे, हिस्टॉरिकली तो नेमका कसा डेव्हलप झाला हे आपण बघितलेलं आहे। म्हणजे बुद्धाच्या जातकांमध्ये जो गणपती आलेला आहे किंवा बुद्ध कथेमध्ये जो गणपती आलेला आहे त्याचं पूर्ण विश्लेषण आपण मागच्या त्या FB लाईव्ह मध्ये केलं होतं। त्यामुळे गणपती नेमका आला कसा हे मला वाटतं तो व्हिडिओ बघणारे जे काही आपले मित्र आहेत किंवा फॉलोअर्स या पेज प्रोफाईलचे फॉलोअर्स आहेत त्यांना चांगल्या प्रकारे माहीत झालेला आहे। आणि ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघावा, म्हणजे तुम्हाला गणपतीचं मूळ नेमकं कसं कुठे आहे आणि तो कसा डेव्हलप होत गेला आणि ब्राह्मणांनी त्याच्यावर कसा कब्जा केला ते सर्व आपल्याला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर आज आता जसं तुम्हाला माहिती आहे की कोणताही आजचे जे मी त्या व्हिडिओमध्ये बोलताना सुद्धा मी सांगितलं की आज जे काही दैवत ब्राह्मण धर्मामध्ये अस्तित्वात आहेत त्या सर्व दैवतांचं मूळ हे बुद्ध धम्मामध्ये आहे, असं स्टेटमेंट मी तेव्हा केलं होतं, जे आता पुन्हा करतोय। सर्व जातक कथा तुम्ही वाचा, बौद्ध साहित्य वाचा, त्यामध्ये तुम्हाला या सर्व देवतांचं मूळ दिसेल। जे काही फॉरेनर्स आपल्या देशामध्ये आले होते त्यांची प्रवास वर्णनं वाचा, त्यामध्येही तुम्हाला आजच्या देवतांचं मूळ दिसेल जे बुद्ध धर्मामधलं आहे। आणि मग नंतर ब्राह्मणांनी त्यामध्ये कब्जा केला आणि सगळ्या देवदेवतांच्या मुघल काळामध्ये आणि इंग्रज काळामध्ये त्यांनी पुराणे रचून 18 पुराणे जे म्हणतो ना ते रचून त्यांनी त्या देवतांच्या सर्व भाकड कथा त्यामध्ये रचल्या। पुराण हे सुद्धा बौद्धांचं आहे हे लक्षात घ्या। 11व्या शतकामध्ये भारतामध्ये अल-बरुनी आला होता, तो अल-बरुनी सुद्धा पुराणांचा उल्लेख करतो, पण अल-बरुनी ज्या पुराणांचे संदर्भ घेतो ते पुराण आणि आजचे पुराण यामध्ये फरक आहे। तुम्हाला उदाहरण सांगतो, भविष्य पुराण नावाचं एक पुराण आहे 18 पुराणांमध्ये। या भविष्य पुराणामध्ये राणी व्हिक्टोरिया आणि लॉर्ड कॅनिंग जो 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या नंतर भारतामध्ये आला होता, लॉर्ड कॅनिंग, त्या लॉर्ड कॅनिंगचा आणि राणी व्हिक्टोरिया जी 1857 पासून ते 1901-2 पर्यंत ती इंग्लंडची राणी होती, तिचा उल्लेख त्या भविष्य पुराणामध्ये आलेला आहे। म्हणजे ते भविष्य पुराण कधी लिहिलं गेलेलं असेल याचा तुम्ही अंदाज करा। हे सगळे जुनं जे साहित्य होतं ते ब्राह्मणांनी वेळोवेळी त्यांनी अपडेट केलं, त्या काळानुसार त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यामध्ये त्या पद्धतीने त्यांनी कर्मकांड कथा सगळ्या त्याच्यामध्ये गप्पा टप्पा त्यांच्या सगळ्या त्याच्यामध्ये घुसवल्या। तर या ज्या देवदेवतांच्या कथा आहेत याच पद्धतीनं गणपतीची सुद्धा कथा या ब्राह्मणांनी या पुराणांमध्ये घुसडलेली आहे। आता हे जे गणपती आहे या गणपतीची कथा 3 पुराणांमध्ये आलेली आहे। ती शिवपुराणामध्ये आलेली आहे, ती गणेश पुराणामध्ये आलेली आहे आणि ती ब्रह्मवैवर्त पुराणामध्येही आलेली आहे। शिवपुराण आणि गणेश पुराण यामध्ये जी कथा आलेली आहे ती सारखीच कथा आहे जी आपण आज घेणार आहोत। ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये जी कथा आलेली आहे ती थोडीशी वेगळी आहे। जसं आपल्या सर्वांना ज्ञात आहे की गणपतीचं जे मुंडका आहे ते शंकराने उडवलं वगैरे, आणि ही कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तीच कथा आपण आज सविस्तरपणे घेणार आहोत। पण ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये गणपतीचं जे मुंडकं जे काही उडतं किंवा ते भस्म होतं तर ते शनीची दृष्टी त्याच्यावर पडते
गणपतीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा शनी त्याला बघायला येतो आणि शनीची दृष्टी त्याच्यावरती पडते, म्हणून त्याचं डोकं जळून खाक होतं. या पद्धतीची कथा त्या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आलेली आहे. ती फारशी प्रचलित नाहीये. प्रचलित जी कथा आहे ती आपण घेणार आहोत, जी शिवपुराणामध्ये आलेली आहे आणि जी गणेश पुराणामध्ये आलेली आहे. आपण शिवपुराणामधली कथा घेणार आहोत, जी गणेश पुराणापेक्षाही चांगल्या पद्धतीनं मांडण्यात आलेली आहे. मग या कथेचं आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण परीक्षण करणार आहोत. तर ही जी कथा आलेली आहे, तर या कथेमध्ये दोन पार्ट महत्वाचे आहेत, दोन कॅरेक्टर्स महत्वाचे आहेत. एक आहे शौनक आणि दुसरा आहे सूत. आता शौनक कोण आहे? तर शौनक जो आहे तर ब्राह्मणांच्या वैदिक परंपरेमधला एक आचार्य आहे तो, आणि तो भृगु वंशातला आहे असं मानलं जातं. भृगुवंश म्हणजे कोणता? परशुरामाचा वंश. भृगु ऋषीपासून जो वंश सुरू झाला त्याला भृगुवंश असं म्हणतात. परशुराम हा त्याच वंशामध्ये होता, भृगुवंशामध्ये. तर त्याच वंशामध्ये हा शौनक होऊन गेला असं ब्राह्मणांच्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे. तर हा जो शौनक होता त्याचं पूर्ण जे नाव होतं ते इंद्रोत दैवाय शौनक असं आहे. इंद्रोत दैवाय शौनक असं त्याचं पूर्ण नाव आहे. आणि त्याचा जो आश्रम होता त्या आश्रमामध्ये 10,000 विद्यार्थी हे शिक्षण घेत होते असं ब्राह्मणी साहित्यामध्ये लिहिलेलं आहे. आता ते 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत असलेला आश्रम किती मोठा असेल? तुम्ही आपल्या नालंदा विद्यापीठाचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. नालंदा विद्यापीठावर सुद्धा आपण एक स्ट्रीम करणार आहोत. नालंदा विद्यापीठ नेमकं कोणी जाळलं त्याचा पूर्ण हिस्टॉरिकल आपण पुराव्यासहित ते सगळं मांडणार आहोत. बघूया कधीतरी ते आपण स्ट्रीम करू. तर हे जे काही नालंदा विद्यापीठ आहे, या नालंदा विद्यापीठाचं सविस्तर वर्णन 7व्या शतकामध्ये भारतामध्ये जे दोन चीनी प्रवासी आले होते, जे बौद्ध भिक्खू होते, युआनशांग आणि इत्सिंग, यांनी त्यांच्या प्रवास वर्णनांमध्ये सविस्तर वर्णन या नालंदा विद्यापीठाचं केलेलं आहे. त्यावेळेला जेव्हा हे दोघं आले त्यावेळेला या नालंदा विद्यापीठामध्ये 10,000 विद्यार्थी शिकत होते आणि 4,000 शिक्षक होते. वेद पुराण हे सुद्धा तिथे शिकवलं जात होतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, वेद पुराण हे सगळं आपल्या बुद्ध परंपरेतलंच आहे. ब्राह्मणांनी ते चोरलं नंतरच्या काळामध्ये. तर हे जे 10,000 विद्यार्थीचा हा जो आकडा या ब्राह्मणांनी उचललेला आहे की शौनक ऋषीच्या आश्रमामध्ये 10,000 विद्यार्थी होते, हा आकडा हा नालंदा विद्यापीठातून उचललेला हे लक्षात घ्या. म्हणजे चोरी पण कशी करतात बघा. जर या शौनक, आता नालंदा विद्यापीठाचे सगळे बिहारमध्ये, त्या नालंदा जिल्ह्यामध्ये, नालंदा तुम्हाला सगळे त्या नालंदा विद्यापीठाचे अवशेष जमिनीतून सगळे बाहेर आलेले आहेत. सर्वजण जाऊन बघू शकतात. या शौनक ऋषीचा इतका मोठा 10,000 विद्यार्थ्यांचा जर याचा आश्रम होता, तर तो आश्रम नेमका कुठे होता? त्याचा एखादा वासा तरी आजपर्यंत सापडला का? शौनक हे नाव सुद्धा आपल्यापैकी बरेच जण आज पहिल्यांदाच ऐकत असतील. आणि त्याच्या आश्रमात 10,000 लोक शिकत होते, ज्याच्या आश्रमाचा वासाही आजपर्यंत मिळालेला नाही. म्हणजे किती फेकाफेकी आहे, लक्षात घ्या. तर असा हा शौनक. तर हा जो शौनक आहे हा शिवपुराण ऐकत आहे. कोणाकडून ऐकत आहे? तर सूताकडून ऐकत आहे. सूत. आता सूत जे आहे, हे सूत कोण आहेत? तर सूत जे आहे तर वैदिक परंपरेमध्ये सूत या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे सूत म्हणजे काय, तर भाट. राजाच्या दरबारामध्ये जुन्या काळामध्ये भाट असायचे बघा, जे स्तुती, जे काय राजाची स्तुती करणारे गीत वगैरे ते गायचे, त्याला सूत म्हटलेलं आहे. आणि दुसरे सूत म्हणजे कोण, तर मनुस्मृती जर आपण अभ्यासली तर मनुस्मृतीनुसार क्षत्रिय बाप आणि ब्राह्मण माय यांच्या समागमातून जी संतती उत्पन्न होते त्याला सूत म्हटलेलं आहे. सूत जात. या सूत जातीचं काम काय होतं, तर राजाच्या रथाचं सारथ्य करणे. सारथी होते ते रथाचे. आणि हे युद्धामध्ये सुद्धा भाग घेत असत. तुम्ही महाभारत जर वाचला असेल तर महाभारतामध्ये कर्ण याचं नाव तुम्ही ऐकलं असेल. हा खूप मोठा योद्धा मानला जातो, जो कुंतीचा अनवरस पुत्र होता, लग्नाआधी तिला झाला होता. ठीक आहे.
त्याचाही चक्कच आपण एका दिवशी करूया. तो कसा झाला काय झाला म्हणजे सांगितलं जातं सूर्य आला वगैरे, ते सगळं भाकड कथा आहेत, ते आपण नंतर कधीतरी बघूया. तर इथे संदर्भ फक्त एवढाच की तो त्यालाही सूतपुत्र म्हटलेला आहे. तो एका नदीमध्ये सापडतो. अधिरथ आणि राधा हे त्याच्या आई वडिलांचे नाव, ज्यांनी त्याचं पालन पोषण केलं ते पालक, त्यांच्याच घरामध्ये तो वाढतो, म्हणून त्यालाही सूतपुत्र म्हणून आयुष्यभर छळल्या जातं. तो कर्ण, तर तोही सूतपुत्र होता. म्हणजे सूत हे दोन प्रकारचे होते हे लक्षात घ्या. एक सूत जे होते तर ते कथा सांगणे किंवा राजाच्या दरबारात जर असेल तर त्याची स्तुती सुमनं गाणे हे कामं त्यांच्याकडे होते, भाट ज्याला म्हणतो आपण ते. आणि दुसरे जे होतं तर ती एक जात होती, जाती व्यवस्थेमधली. जाती व्यवस्था जेव्हा मनुस्मृतीनंतर सुरू झाली तर त्यामध्ये ती एक जात होती. तर इथे हा जो सूत आहे हा भाट आहे. भाट इथे जो सूत आलेला आहे तो. आता हा जो हे जे सगळ्या कथा चाललेल्या आहेत ह्या कुठे चाललेल्या आहेत माहितीये का तुम्हाला? या चाललेल्या आहे जनमेजय राजाच्या यज्ञाच्या स्थळी हे सगळं चाललेलं आहे. आता हा जनमेजय कोण? हा जो जनमेजय आहे हा परीक्षित राजाचा मुलगा आहे. आता हा परीक्षित कोण? हा जो परीक्षित आहे हा अभिमन्यूचा मुलगा आहे. तुम्हाला अभिमन्यू माहिती असेल तर पुन्हा सांग, नसेल माहित तर अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा आहे, जो महाभारतामध्ये जे युद्ध झालं होतं शेवटी त्या युद्धामध्ये तो मारला जातो. तो जेव्हा मरतो त्यावेळेला त्याची जी बायको असते उत्तरा ती गरोदर असते. आणि मग गरोदर अवस्थेमध्येच जेव्हा युद्ध संपतं तेव्हा त्या द्रोणाचार्याचा जो मुलगा असतो, त्याचं नाव येईना मला आता, तर तो काय करतो की तिच्या पोटातला गर्भ सुद्धा मारून टाकायचा त्याचा विचार असतो, पण कृष्ण तो गर्भ वाचवतो. आणि मग पुढे चालून काय होतं की हा जो काही म्हणजे त्याचा जो जन्म होतो तर त्याचं नाव परीक्षित ठेवलं जातं. परीक्षित म्हणजे कृष्णाने परीक्षा न करून त्याला जीवदान दिलं अशी ती कथा आहे, म्हणून त्याचं नाव परीक्षित ठेवलं जातं. मग हा जो परीक्षित आहे याला पुढे चालून काय होतं तर नागांचा राजा जो आहे तो त्याला दंश करतो आणि त्याच्यामध्ये तो मरतो. मग याचा मुलगा असतो तो असतो जनमेजय. मग हा जो जनमेजय असतो याला आपल्या बापाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा असतो, म्हणून मग तो सर्पसत्र यज्ञ आयोजित करतो. आणि त्या सर्पसत्र यज्ञामध्ये मग ते यज्ञ जे काही तो यज्ञ जो संपन्न करतो तो कोण करतो तर शौनक करतो, शौनक. आणि मग या यज्ञाच्या ठिकाणी हा सूत येतो भाट, आणि मग तो वेगवेगळ्या कथा सांगतो. त्या कथा म्हणजेच या 18 पुराण. तर तुमच्या संदर्भ लक्षात आला असेल ते शौनक आणि सूत कोण आहेत ते. तर तिथे ही कथा चाललेली आहे. मग आता शिवपुराणामधली कथा आपण घेऊया, जी चांगल्या पद्धतीनं केलेली. थोडीसं मोठा होईल आजचा व्हिडिओ, परंतु हा खूप आवश्यक आहे. मग शिवपुराणाच्या 13व्या अध्यायामध्ये हा जो सूत आहे तो शौनकाला कथा ऐकवत आहे. आता बघा कथेमध्ये काय सांगितलेलं आहे 13व्या अध्यायामध्ये. पार्वती द्वारा गणेश की उत्पत्ती. मी जे शिवपुराण घेतलेलं आहे ते गीता प्रेस गोरखपूरचं शिवपुराण घेतलेलं आहे, PDF स्वरूपामध्ये माझ्याकडे. तुम्ही सुद्धा गुगलला जाऊन हे PDF स्वरूपातलं गीता प्रेस गोरखपूरचं शिवपुराण डाउनलोड करू शकता आणि स्वतः वाचू शकता. बुद्धाने सांगितलेलं आहे की कोणावरही विश्वास ठेवू नका, माझ्यावरही, म्हणजे बुद्ध म्हणतो माझ्यावरही विश्वास ठेवू नका. तुमच्या तर्कविवेक बुद्धीला जर पटत असेल, तुमच्या अनुभवाला जर ते येत असेल तर त्यावर विश्वास ठेवा म्हणतो. तुम्ही स्वतः वाचा आणि काय लिहिलेले ते बघा. तर बघा आता 13व्या अध्यायामध्ये पहिला अध्याय आहे, त्यामध्ये पार्वती द्वारा गणेश की उत्पत्ती. आता गणेश की उत्पत्ती कैसी हुई ते आपण बघूया. हिंदीमध्ये सूत जी कहते हैं, सूत म्हणजे कोण मी आता सांगितलं तो. कुमार कार्तिकेय के उत्तम चरित को सुनकर नारद जी बहुत प्रसन्न हुए और प्रसन्नता पूर्वक ब्रह्मा जी से बोले. आता बघा याच्यामध्ये कथेमध्ये कथा चालू आहे बरं का, तुम्ही जरा गडबडीत होता झाला. इथं बाबा इथे तर सूत सांगतोय आणि इकडे पुन्हा मध्ये ब्रह्मा कुठून आला, नारद कुठून आला, हे कथेमध्ये कथा चालू आहे. तुम्ही जर पुराण जर वाचले असतील तर त्यामध्ये तुम्हाला कथांमध्ये कथा चालू असते. म्हणजे सगळा एक कथा चालू असते. जसं आता मूळ कथा कोणती आहे तर सूत सांगतोय शौनकाला, आणि मग त्या कथेमध्ये पुन्हा एक कथा चालू झालेली आता. ज्या कथेमध्ये ब्रह्मा एक कथा ऐकवतोय नारदाला. म्हणजे
थोडंसं डोकं चक्रवण्याचं काम आहे. तुम्ही इसवी सन 2000 मध्ये क्रिस्तोफर नोलन नावाचा एक पाश्चात्य डायरेक्टर आहे बघा, मूव्हीज डायरेक्टर. त्याचा इसवी सन 2000 मध्ये एक मूव्ही आला होता इन्सेप्शन नावाचा. लिओनार्डो डी कॅप्रिओ हा जो हिरो आहे त्याच्यामध्ये त्याचा मेन लीड रोल त्याचा आहे. तर तो मूव्ही जो आहे ना स्वप्नांवर येतो. म्हणजे तो स्वप्न पडतं त्या लिओनार्डोला, आणि त्या स्वप्नामध्ये आणखी पुन्हा एक स्वप्न पडतं, पुन्हा त्या स्वप्नात आणखी स्वप्न पडतं, त्या स्वप्नात पुन्हा आणखी स्वप्न पडतं, असे 7 स्वप्न पडतात. इन्सेप्शन नावाचा मूव्ही कळत नाही एकदा बघितल्यानंतर, 2दा-3दा बघावा लागतो. क्रिस्टोफर नोलनची मूव्हीज असे असतात, ते खूप चक्रवून टाकतात माणसाला, ते एकदा बघितले की लक्षात येत नाही. तसं हे यांचं पुराणांचं आहे, ब्राह्मणांचं कथेत कथा त्यांचं चालू असतं. तर तसं हे शौनक आणि सूत ही मूळ कथा आहे सांगतायत सूत शौनकाला, आणि त्याच्यामध्ये पुन्हा ही दुसरी कथा सुरू झालेली आता, ती ब्रह्मा सांगतोय नारदाला. बघा आता काय सांगतोय. नारद बोलला आधी. नारद काय म्हटला बघा ब्रह्माला. नारद जी बहुत प्रसन्न हुए और प्रसन्नपूर्वक ब्रह्मा जी से बोले, हे विधाता, आप ज्ञान के अथाह सागर है तथा करुणानिधान भगवान शिव के विषय में सब कुछ जानते हैं. आपने शिवपुत्र स्वामी कार्तिकेय के अमृतमय चरित्र को सुनकर मुझ पर बड़ी कृपा की है. भगवान, अब मैं विघ्न विनाशक श्री गणेश के विषय में जानना चाहता हूँ. उनके दिव्य चरित्र, उनकी उत्पत्ति के विषय में सब कुछ सविस्तर बताकर मुझे कृतार्थ कीजिए. आता हा जो ब्रह्मा आहे याने या अगोदर आणखी एक कथा सांगितलेली होती. कोणाला? नारदाला. कोणाची? कार्तिकेयची. कार्तिकेय कोण? शंकराचा मोठा मुलगा, जो शंकराच्या तेजापासून निर्माण झाला असं मानलं जातं. तर तो मोठा मुलगा, आणि त्याच्यानंतर छोटा कोण आता हा जो निर्माण होईल तो, ते आपण बघूया. तर त्याची कथा अगोदर ऐकवलेली होती कार्तिकेयाची ब्रह्माने नारदाला. मग नारद म्हणतो आता ती कथा मी ऐकली, आता माझं जीवन त्यामुळे काय झालं, कृतार्थ झालं. आता मला गणपती कसा, म्हणजे गणेश जी कैसे पैदा हुए वो कहानी सुनाइए. आता बघा, मुनिश्रेष्ठ नारद के ये उत्तम वचन सुनकर ब्रह्मा जी हर्षपूर्वक बोले, नारद, तुम गणेश उत्पत्ति की कथा सुनना चाहते हो, अतएव तुम्हारी प्रसन्नता के लिए मैं तुम्हें उनके जन्म के विषय में बताता हूं. एक बार की बात है, देवी पार्वती की 2 सखियां जया और विजया, जो सदा से ही उनके पास रहती थी, उनके बघा आता या इथे एक थोडंसं आपण चर्चा करूया. जया आणि विजया या कोण आहेत? पार्वतीच्या सखी आहेत. नाव काय? जया विजया. तुम्ही जर नरसिंह पुराण जर बघितलं, नरसिंहाची जी कथा आहे, नरसिंहाचा जन्म वगैरे, वराह पुराण, तर त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे माहितीये का? ते जे विष्णू असतो ना, त्याचे 2 सेवक असतात, त्यांचं नाव असतं जय आणि विजय. मग ते एकदा काय करतात की तो कोणता एक भृगु ऋषी येतो, आणि तो काय करतो, त्या विष्णूला लात मारतो. तर त्याला मध्ये काय येऊ दिलं तुम्ही, जय विजयला, म्हणून विष्णू त्यांना शाप देतो त्या जय विजयला, आणि मग ते पृथ्वी तलावर येतात, आणि मग त्यांचे 2 जन्म होतात. एक होतो हिरण्याक्ष आणि दुसरा होतो हिरण्यकशिपू. असे ते जे जन्म होतात त्यांचे नाव काय? जय विजय. आणि इथं नाव काय? जया विजया. म्हणजे एकच कॅरेक्टर उचलायचे आणि त्यालाच मेल फिमेल करून दुसरीकडे टाकायचं, त्याचा हा प्रकार आहे. तर बघा, मग ते जया विजया या ज्या तिच्या सख्या होत्या पार्वतीच्या, ते तिला काय म्हटल्या बघा. देवी पार्वती की 2 सखिया जया और विजया, जो सदा से ही उनके पास रहती थी, उनके पास आई और बोली, हे सखी, यहाँ कैलाश पर्वत पर भगवान शिव के असंख्य गण है. वे सदा भगवान शिव की आज्ञा का प्रसन्नता से पालन करते हैं. वे सदा भगवान शिव की आज्ञा को ही सर्वोपरि मानते हैं. इसलिए आपको भी अपने लिए किसी एक विशेष ऐसे गण की रचना करनी चाहिए जिसके लिए आपकी ही आज्ञा सर्वोच्च हो और वह किसी अन्य के सामने न झुके. अपनी सखियों की बात यद्यपि पार्वती को एक बार को अच्छी लगी, परंतु अगले ही पल वे बोली कि भला मुझ में और मेरे पति में क्या भेद है, हम दोनों एक ही है और सभी शिवगण मुझ में और सदाशिव में कोई अंतर नहीं समझते. वे हम दोनों की ही आज्ञाओं का सदा पालन करते हैं. म्हणजे त्या ज्या सख्या आहेत त्या काय म्हणतात की हे शिवगण जे आहेत हे शंकराचे सेवक आहेत, हे काही तुमचं ऐकत नाहीत. त्यामुळे तुमचं ऐकणारा एखादा आपण काय करूया, एखादा तुमच्या स्वतःच्या आज्ञेमध्ये राहील असा एखादा आपल्याला मनुष्य पाहिजे.
असं ती त्याला म्हणते. मग ती काय म्हणते, पार्वती मला काय गरज आहे, माझे पती आहे आणि मी काय वेगळे आहे का, त्यांचे जे गण आहेत तेच माझे गण आहेत, मला काही गरज नाही, असं ती विचार करायला लागते. मग बघा पुढे काय होतं. पार्वती जी के ये वचन सुनकर उनकी सखी आगे कुछ नहीं बोली और वहां से चली गई. एक दिन की बात है, देवी पार्वती अपने कक्ष में स्नान कर रही थी. वे नंदी को द्वारपाल बनाकर द्वार पर बैठाकर गई थी. तभी कक्ष में भगवान शिव का प्रवेश हो गया, क्योंकि नंदी अपने आराध्य शिव को अंदर जाने से रोक न पाए. देवी पार्वती को उस समय बड़ी लज्जा महसूस हुई. इस घटना के उपरांत पार्वती को अपनी सखियों द्वारा दिए गए सुझाव का स्मरण हुआ. बघा मग आता एकदा काय झालं, ही जी काही पार्वती देवी आहे तिला आंघोळ करायची होती आणि मग तिने काय केलं, नंदी जो शिवाचा एक गण आहे, शिवगण म्हणजे त्याचा सेवक पकडा तुम्ही, तर त्याला मग तिने सांगितलं की मी आंघोळ करत आहे, तू दरवाजावर थांब आणि कोणाला मध्ये येऊ देऊ नको. आणि ती आंघोळ करायला बसली. तर त्यावेळेला काय झालं की शिव म्हणजे शंकर घरामध्ये आले आणि त्याला नंदी काही अडवू शकला नाही. आता नंदीला वाटलं की हे नवरा बायको आहे त्याच्यामुळे, आणि तो तर शंकर तर त्याचा स्वामी, त्यामुळे शंकराला त्याने काही अडवलं नाही. शंकर आला आणि मग शंकर मध्ये आलेला बघून मग पार्वती आंघोळ करत असताना तिला लाज वाटली. ठीक आहे, आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की नवऱ्याची कसं काय लाज वाटली, हा एक प्रश्न उपस्थित होतो. तर ठीक आहे, वाचले असेल, पुढे बघूया. तर बघा मग, तब उन्होंने सोचा, म्हणजे मग ही घटना घडली तेव्हा मग पार्वतीला वाटलं की अरे माझ्या ज्या काही सख्या होत्या जया आणि विजया त्या बरोबर म्हणत होत्या की आपला स्वतःचा एक सेवक पाहिजे जो आपलीच आज्ञा ऐकल. जर आपला स्वतःचा सेवक असता तर शंकराला मध्ये त्यांनी येऊ दिलं नसतं आणि आपल्याला मग आता याशी जी काही लाज वाटण्याची जी घटना घडली ती घडली नसती असं तिला वाटलं. तब उन्होंने सोचा कि मेरा भी कोई ऐसा सेवक होना चाहिए जो कार्यकुशल हो और मेरी आज्ञा का सदैव पालन करे, अपने कर्तव्य से कभी भी विचलित न हो. ऐसा विचार करके उन्होंने अपने शरीर के मैल से शुभ लक्षणों से युक्त उत्तम बालक की रचना की. बघा आता पार्वतीनं काय केलं, आपल्या शरीराचा मळ काढला आणि त्या मळापासून एका बालकाची निर्मिती केली. आता याच्यामध्ये विचार करा, हा पार्वती देवीचा अपमान आहे की नाही. म्हणजे पार्वती देवी महिना 2 महिने आंघोळ करत नव्हती का, की इतका मळ तिच्या शरीरावर होता. मी बोलत नाहीये, तुमच्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे, शिवपुराणामध्ये. म्हणजे इतका मळ या पार्वतीच्या अंगावर होता की त्या मळापासून एक बालक निर्माण झालं. आता ते बालक आता आपण म्हणू की जेव्हा मुलाचा एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा ते किती असतं, 2 किलो 2.5 किलो 1.5 किलो 3 किलो जास्तीत जास्त असं असतं. पण हे बाळ खूप मोठं होतं, जे नंतर युद्ध पण करतो. तुम्हाला पुढे याच्यामध्ये या कथेमध्ये तुम्हाला समजेल, युद्ध करतो म्हणजे खूप मोठं होतं ते बाळ. म्हणजे जवळपास नाही म्हटलं तर 50-60 किलो 60 किलोचं तरी ते बाळ होतं. 60 किलो मळ, 50 ते 60 किलो मळ पार्वतीच्या अंगावर होता. आपलं वजन जे आहे ते माणसाचं वजन 60-70 किलो असतं. म्हणजे माणसाच्या वजनाच्या इतका मळ पार्वतीच्या अंगावर होता असं ब्राह्मणांनी या शिवपुराणामध्ये लिहून पार्वतीचा अपमान केलेला आहे. शिवभक्त पार्वती भक्तांनी ब्राह्मणांना याबद्दल जाब विचारला पाहिजे, किती अपमान आहे. इतका मळ असतो माणसाच्या अंगावरती, इतक्या की तो मळ काढल्यानंतर इतका एक 50-60 किलो वजनाचा बालक तयार होईल, इतका मळ असतो. किती अपमानजनक भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आणि हे सगळे बहुजनांची दैवत आहेत, हे लक्षात घ्या. शिव जो आहे तो बुद्ध परंपरेतून आलेला आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये महादेव नावाचा एक अर्हत होता. त्या अर्हताने बुद्धाच्या मूळ विचारापासून वेगळ्या पद्धतीची विचारप्रणाली सुरू केली. त्यामुळे त्या विचारप्रणालीमुळे असंख्य अनुयायी त्यालाही मिळाले होते. त्यामुळे अशोकाने त्याला संघातून हकालपट्टी केली होती त्याची, आणि त्याने मग त्याचा वेगळा संघ निर्माण केला होता. हा इतिहास आहे जो व्हेनसॉंगच्या पुस्तकामध्ये आलेला आहे. मी तुम्हाला एक दिवस वाचून सुद्धा दाखवला होता, मी पुन्हा एका दिवस वाचून दाखवेन तुम्हाला. तर तो म्हणजे हा महादेव, तिथून याची सगळी निर्मिती. पुढं मग
कुशाणांचं जे दैवत येऊन त्याच्यात मिक्स झालं आणि मग ते डेव्हलपमेंट हळूहळू झाली. ठीक आहे. तर किती अपमान ब्राह्मणांनी केलेला आहे हे लक्षात घ्या. अगोदर मी ब्राह्मणांचा या पद्धतीनं बहुजनांच्या दैवतांचा त्यांनी अपमान केला त्याबद्दल त्यांचा निषेध करतो. कधी अशा पद्धतीनं कधी त्यांनी त्यांचे जे दैवत आहेत ब्रह्मा वगैरे त्याच्याबद्दल कधी लिहिलं का? नाही लिहिलं. तर असे अपमान करतात आणि पुन्हा पूज्य पूज्य म्हणून पुढे होतात आणि पिंडीजवळ जाऊन बसतात दान दक्षिणेसाठी. गाडगे बाबा या एका कीर्तनामध्ये म्हणतात की देवासमोर तुम्ही जर प्रसादाचा तुकडा ठेवला, देवासमोर तुम्ही जर प्रसादाचा तुकडा ठेवला तर तो खायला काय येतो? कुत्रं येतं म्हणतात. देवासमोर जर वात ठेवली तर ते खायला उंदीर येतो आणि देवासमोर जर पैसा ठेवला की तो घ्यायला भट येतो म्हणतात गाडगे बाबा म्हणतात. तसे हे भट या ठिकाणी जाऊन बसले आणि जाऊन बसून त्यांनी पुन्हा अशा अपमानजनक शब्दामध्ये आमच्या पूर्वजांच्या दैवतांविषयी, आपल्या बहुजनांच्या दैवतांविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. पुन्हा निषेध करतो मी अशा विकृत लिखाण करणाऱ्यांचा. तर मग पार्वतीनं आपल्या मळापासून तो बालक निर्माण केला. वह बालक शोभा संपन्न, महाबली, पराक्रमी और सुंदर था. पार्वती जी ने उसे सुंदर वस्त्र और आभूषण से विभूषित करके उसे अनेक आशीर्वाद दिए. पार्वती ने कहा कि तुम मेरे पुत्र हो, तुम्हारा नाम गणेश है. ठीक आहे. त्याला वस्त्र घातले, त्याला शस्त्र अस्त्र दिले आणि तो खूप पराक्रमी होता असंही सांगितलेलं आहे. पुढे बघा. पार्वती जी के ये वचन सुनकर वह तेजस्वी बालक गणेश बोला, हे माता, हे जननी, आज आपने मुझे इस जगत में उत्पन्न किया है. आज से मैं आपका पुत्र हूं. मैं आपको बारंबार नमस्कार करता हूं. मेरे लिए अब क्या कार्य है बताइए, मैं उसे अवश्य पूरा करूंगा. तब देवी पार्वती बोली, हे पुत्र गणेश, आज से तुम मेरे द्वारपाल बन जाओ. मेरी यह आज्ञा है कि मेरे महल में कोई मेरी अनुमति के बिना प्रविष्ट न हो. कोई कितना भी हट क्यों न करे, तुम उसे अंदर नहीं आने देना. यह कहकर पार्वती ने एक छड़ी गणेश के हाथ में पकड़ा दी और प्रेम पूर्वक उनका मुख चूमकर अंदर स्नान करने के लिए चली गई. गणेश सजगता से हाथ में छड़ी लेकर महल के द्वार पर पहरा देने लगे. उसी समय आता या ठिकाणी लक्षात घ्या, गणेश कशापासून बनला म्हणून सांगितलं तर पार्वतीच्या मळापासून. ही गणपतीची सुद्धा किती मोठी म्हणजे निर्बत्सन आहे. गणपतीची सुद्धा किती मोठा अपमान आहे. का अपमान केला असेल? कारण गणपती सुद्धा मूळ बौद्ध परंपरेतून आलेला आहे. तुम्हाला मी मागच्या त्या एफबी मध्ये डिटेल सांगितलंय. गणपतीला विदेशामध्ये म्हणजे जिथे बुद्धिझम आहे, बुद्ध धम्म आहे त्या देशांमध्ये एलिफंट हेडेड बुद्धा किंवा एलिफंट बुद्धा म्हणतात. हा बुद्ध परंपरेतून आलेला आहे. म्हणून त्याचा सुद्धा अपमान ब्राह्मणांनी केलेला आहे की तो मळापासून बनलेला आहे. पार्वतीचा तर केलेलाच आहे, गणपतीचाही अपमान केलेला आहे ब्राह्मणांनी. बघा आता पुढे काय होतं. मग त्याला पार्वती काय करते, दरवाजावर द्वारपाल म्हणून त्याला उभा करते. मग त्यावेळेला शिव येतो. उसी समय भगवान शिव देवी पार्वती से मिलने की इच्छा लेकर महल में आ गए. जब वे द्वार पर पहुंचे तो गणेश ने उनसे कहा, हे देव, इस समय मेरी माता अंदर स्नान कर रही है, अतः आप यहां से चले जाएं तथा बाद में आए. यह कहकर उन्होंने भगवान शिव के सामने छड़ी अड़ा दी. चूंकि गणेश जी ने भगवान शिव को पहले कभी नहीं देखा था, इसलिए उन्हें वे नहीं पहचान सके. यह देखकर भगवान शिव को क्रोध आ गया और वे बोले, ओ मूर्ख, तू मुझको अंदर जाने से रोक रहा है. तू नहीं जानता कि मैं कौन हूं. मैं शिव हूं. मैं ही पार्वती का पति हूं और अपने ही घर में जा रहा हूं. यह कहकर जैसे ही भगवान शिव आगे बढ़े, गणेश जी ने उन पर छड़ी से प्रहार कर दिया. यह देखकर भगवान शिव को क्रोध आ गया. उन्होंने अपने गणों को गणेश को वहां से हटाने की आज्ञा दी और स्वयं बाहर खड़े हो गए.
आता 14वा अध्याय बघूया. हा 13वा अध्याय झाला. 14वा अध्याय बघू. तर 13व्या अध्याय आपण बघितलं की गणेश कसा जन्म कसा झाला आणि भगवान शिव आणि त्याच्यामध्ये कसं मग आता संघर्ष निर्माण होतोय. पुढे बघा आता. ब्रह्माजी बोले. ही कथा कोण कोणाला सांगतोय? ब्रह्मा सांगतोय नारदाला. आणि मूळ कथा कोण कोणाला सांगतोय? सूत सांगतोय शौनकाला. कुठे सांगतोय? जनमेजयाच्या यज्ञ प्रसंगी. ठीक आहे. तर ब्रह्माजी बोले, नारद, शिवगण अपने प्रभु भगवान शिव की आज्ञा पाकर द्वार पर पहुंचे और द्वारपाल बने श्री गणेश को वहां से हट जाने के लिए कहा. परंतु जब गणेश ने हटने से साफ इनकार कर दिया और शिवगणों को डांटा फटकारा तो वे भी गणेश से लड़ने लगे और बोले, ओ मूर्ख बालक, अगर तू अपने प्राणों की रक्षा करना चाहता है तो अभी और इसी वक्त महल के द्वार को छोड़कर यहां से चला जा, अन्यथा दंड पाने के लिए तैयार हो जा. यह देखकर गणेश को क्रोध आ गया और वे कठोरता पूर्वक शिवगणों से बोले कि तुम इसी समय यहां से दूर चले जाओ, वरना मेरे क्रोध को भुगतने के लिए तैयार हो जाओ. गणेश की बातें सुनकर शिवगण हंसने लगे. फिर द्वारपाल श्री गणेश को डांटते हुए बोले, मूर्ख, हम भगवान शिव के गण हैं और उनकी आज्ञा से ही तुम्हें यहां से हटने के लिए कह रहे हैं. अब तक तुम्हें बालक समझकर हम छोड़ रहे थे, परंतु तुम तो बहुत ही हठी बालक हो, जो मानने को बिल्कुल भी तैयार नहीं हो. अभी भी कहते हैं कि शीघ्र ही यहां से हट जाओ, अन्यथा मार दिए जाओगे. शिवगणों के इन वाक्यों को सुनकर गणेश जी अत्यंत क्रोधित हो गए. उन्होंने शिवगणों को डांटा और धमकाकर वहां से भगा दिया. उनके इस प्रकार डांटने से शिवगण भयभीत होकर वहां से भागकर भगवान शिव के पास वापस आ गए. वहां जाकर उन शिवगणों ने अपनी स्वामी भगवान शिव को जाकर सारी बातें बता दी. यह सुनकर भगवान शिव ने क्रोधित होकर श्री गणेश को द्वार से हटाने का आदेश अपने गणों को दिया. शिवगण पुनः द्वार पर पहुंचे और गणेश को हटने के लिए कहने लगे, परंतु गणेश ने वहां से हटने से साफ इनकार कर दिया. गणेश निर्भय होकर उन गणों से बोले कि मैं पार्वती का पुत्र हूं और तुम भगवान शिव के गण हो. हम दोनों ही अपने अपनी जगह अपने अपने कर्तव्य का पालन कर रहे हैं. तुम शिव जी की आज्ञा मानकर मुझे द्वार से हटाना चाहते हो, परंतु मैं अपनी माता की आज्ञा मानते हुए उनकी बिना आज्ञा प्राप्त किए किसी को भी इस द्वार से प्रवेश करने की आज्ञा नहीं दे सकता. अतः मुझसे बार बार द्वार से हटने के लिए न कहो और जाकर अपने आराध्य स्वामी को इसकी सूचना दे दो. तब शिवगण भगवान शिव के पास गए और उन्हें सब बातों से अवगत करा दिया. भगवान शिव तो महान लीलाधारी है, उनकी बातों को समझ पाना अत्यंत कठिन है. यह सुनकर उन्होंने अपने गणों से कहा कि वह छोटा सा बालक अकेला तुम्हें डरा रहा है और तुम इतनी अधिक संख्या में होकर भी उससे डर रहे हो. जाओ, जाकर उससे युद्ध करो और उसे बंदी बनाकर द्वार के सामने से हटाकर ही मेरे सामने आना. आता हा झाला 14वा अध्याय. आता 15वा अध्याय. शिवगणों से गणेश का युद्ध. आता शिवगणांसोबत युद्ध होतं बघा. ब्रह्माजी बोले, नारद, जब भगवान शिव ने इस प्रकार अपने गणों को आज्ञा दी कि वे द्वार पर खड़े उस गण को किसी भी प्रकार से हटा दे, तब शिवगण निर्भय होकर पुनः महल के द्वार पर आ खड़े हुए. उन्हें देखकर गणेश जी हंसने लगे और बोले कि तुम फिर से आ गए. तुम्हें मैंने अभी समझाया था कि मैं यहां से हटने वाला नहीं हूं. मेरी माता पार्वती ने मुझे इसलिए ही उत्पन्न किया है ताकि मैं उनकी हर आज्ञा का पालन कर सकूं. मेरे लिए उनकी आज्ञा ही सर्वश्रेष्ठ है. उनकी अवज्ञा मेरे वश में नहीं है. तुम ऐसे ही बार बार मुझे परेशान करने के लिए यहाँ अड़ा रहे हो. तब शिवगण बोले, अरे मूर्ख, अब की बार हम तुमसे विनम्रता से कहने नहीं आए हैं, क्योंकि लातों के भूत बातों से नहीं मानते. अब हम तुम्हें तुम्हारी धृष्टता के लिए दंड देने के लिए आए हैं. यह कहकर सभी शिवगण, जो कि विभिन्न प्रकार के आयुधों से विभूषित थे, गणेश पर टूट पड़े.
गणेश और शिवगणों में बहुत भयानक युद्ध होने लगा, परंतु गणेश के साहस और पराक्रम को देखकर सभी शिवगणों के होश उड़ गए। शिव जी का कोई भी गण गणेश को परास्त नहीं कर सका। गणेश ने अकेले ही अनेकों शिवगणों को मार मार कर घायल कर दिया और वहां से भागने को विवश कर दिया। तत्पश्चात पुनः महल के द्वार पर डटकर खड़े हो गए। तब सब शिवगण घायल अवस्था में शिव जी के पास पहुंचे और उन्हें सारी बातें कह सुनाई। हे नारद, म्हणजे त्या शिवगणांचं आणि गणेशचं युद्ध झालं आणि मळापासून बनलेला गणेश इतका पराक्रमी आहे, त्याच्यामुळे इतका बलदंड आहे की संख्येमध्ये शेकडो असलेले शिवगण सुद्धा त्याला काहीच करू शकत नाहीयेत। बघा, लावा डोकं। मग ते परत येतात शिवाकडे। मग आता पुढे पहा काय होतं। हे नारद, तभी मैं और श्रीहरि भी भगवान शिव के दर्शनों के लिए कैलाश पर पहुंचे। बघा, आता हे युद्ध चाललेलं आहे आणि याच वेळेला काय झालेलं आहे की मैं म्हणजे कोण? ब्रह्मा, आणि श्रीहरी म्हणजे कोण? विष्णू। हे दोघंही शिवाच्या दर्शनासाठी कुठे गेलेले आहेत? कैलासावर गेलेले। हे युद्ध चालू असताना आहे तेव्हाच। मग काय झालं बघा। वहां हमने भगवान शिव को इस प्रकार चिंतित देखकर अपनी परेशानी का कारण पूछा। तब शिवजी ने कहा, हे विधाता, हे विष्णु, मेरे महल के द्वार पर एक बालक हाथ में छड़ी लेकर खड़ा है और वह मुझे महल के भीतर नहीं जाने दे रहा है, अतः मैं यहाँ खड़ा हूँ। उसने मेरे गणों को भी मार पीट कर वहां से भगा दिया है। ब्रह्मा जी, आप जाकर उस बालक को समझाए। तब मैं भगवान शिव की आज्ञा से गणेश को समझाने के लिए गया। म्हणजे कोण? ब्रह्मा म्हणतोय, मी गेलो त्याला समजावण्यासाठी। मुझे वहां आया देखकर गणेश जी का क्रोध और बढ़ गया और वे मुझे मारने के लिए दौड़े। उन्होंने मेरी दाढ़ी मूछें नोच डाली और मेरे साथ गए गणों को प्रताड़ित करने लगे। यह देखकर मैं वहां से लौट आया। म्हणजे ब्रह्मा गेला, ब्रह्माचे दाढी गिडी सगळं साफ करून टाकलं त्याने, आणि मग हा ब्रह्मा पण तिथून पळून आला। पुन्हा कोणाकडे आला? शिवाकडे आला। आता बघा, ब्रह्मा, विष्णू, शिव यांना जगातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत असं म्हणतात, आणि त्यांना हे पण कळेना की हा गणेश कोण आहे, गणपती कोण आहे, हे सुद्धा त्यांना कळेना। बघा आता तुम्ही, म्हणजे ब्राह्मण कोणती गोष्ट कुठं काय सांगतील आणि काय लिहितील त्याचा पत्ता नसतो। पुढे बघा, भगवान शिव को मैंने सारी घटना बता दी। म्हणजे कोणी ब्रह्मा म्हणतो की मी भगवान शिवला सगळं सांगितलं। यह सुनकर उन्हें बहुत क्रोध आया। तब शिव जी ने इंद्र सहित सभी देवताओं व भूतों प्रेतों को गणेश जी को द्वार से हटाने के लिए भेजा, परंतु यह सब व्यर्थ हो गया। बघा आता 33 कोटी देव, इंद्र सगळे गेले। 33 कोटी देवच नाही, भूत प्रेत वगैरे जेवढे होते ते सगळेच्या सगळे गेले गणेशाला लढायला। आता तो गणेश जिथं उभा होता, तो महाल समोर हे युद्ध चाललेलं होतं तितकं भयानक, आणि मध्ये पार्वती आंघोळ करते। पार्वतीला एवढं मोठं युद्ध चाललेलं आहे तरी मध्ये तिला पत्ताच लागेना की बाहेर एवढं मोठं युद्ध चालू आहे, तिला आवाजच आला नाही काही मध्ये। म्हणजे तो पण एक पुन्हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे। तर या सगळ्या 33 कोटी देव आणि मग कित्येक कोटी भूत प्रेत यांनाही त्या गणेशानं हरवून टाकलं। कशामुळं? कशाच्या आधारावर? फक्त एक छडी होती हातामध्ये, त्या छडीच्या आधारावर या सगळ्यांना त्याने हरवून टाकलं, सगळ्या देवांना। बघा पुढे आता, गणेश ने सबको मार पीट कर वहां से भगा दिया। उस छोटे से बालक ने देवताओं की विशाल सेना के छक्के छुड़ाकर रख दिए। जब इस बात की सूचना महादेव जी को मिली तो वह बहुत क्रोधित हो गए और स्वयं ही गणेश को दंडित करने के लिए वहां चले गए। आता बघा पुढे आहे 16वां अध्याय। आता ब्रह्मा जी बोले, हे मुनिश्रेष्ठ नारद, इस प्रकार जब सभी शिवगण देवता और भूत प्रेत उस बालक द्वारा परास्त हो गए तो स्वयं भगवान शिव उस बालक को दंड देने के लिए चल दिए। वहां गणेश ने अपनी माता के चरणों का स्मरण करके भगवान शिव से युद्ध करना आरंभ किया। एक छोटे से बालक को इस प्रकार निर्भयता पूर्वक युद्ध करके देखकर भगवान शिव आश्चर्यचकित रह गए। इतना वीर पराक्रमी और साहसी बालक देखकर शिव जी को एक पल अच्छा लगा, परंतु तभी अगले पल उन्हें उस बालक की धृष्टता का स्मरण हो आया। इस बालक ने उनके प्रिय भक्तों और गणों सहित देवराज इंद्र और मुझे भी प्रताड़ित किया था। मुझे म्हणजे ब्रह्माला। भगवान शिव क्रोध के वशीभूत होकर गणेश से युद्ध करने लगे। उन्होंने अपने हाथ में धनुष्य उठा लिया। भगवान शिव को इस प्रकार अपने निकट आते देखकर गणेश ने अपनी माता पार्वती का स्मरण करके भगवान शिव पर अपनी शक्ति से प्रहार कर दिया।
गणेश के प्रहार से शिवजी के हाथ का धनुष्य टूट कर गिर गया। तब उन्होंने पिनाक उठा लिया, परंतु गणेश ने उसे भी गिरा दिया। यह देखकर शिवजी का क्रोध 7वें आसमान पर पहुंच गया। उन्होंने त्रिशूल उठा लिया। अब तो गणेश और त्रिलोकीनाथ भगवान शिव के बीच अत्यंत भयानक युद्ध छिड़ गया। भगवान शिव तो सर्वेश्वर है, सब देवताओं में श्रेष्ठ और लीलाधर है। उनकी माया को समझ पाना हर पल हर किसी के वश की बात नहीं है। आता हा म्हणतो की भगवान शिव तो सर्वेश्वर आहे, सर्वेश्वर आहे म्हणतो, त्याला सगळं काही माहिती आहे। मग त्याला जर सगळं काही माहित आहे तर हा ज्याच्यासोबत आपण लढतोय त्याची निर्मिती मळापासून आपल्या बायकोनं केलेली आहे हे शिवाला कसं काय माहित नाहीये? म्हणजे हे जे काही लिहिणारे जे ब्राह्मण आहेत हे आमच्या दैवतांना कशा पद्धतीनं बदनाम करतात बघा। एकीकडे आपल्या दैवतांची स्तुती पण करायची आणि दुसरीकडे लिहिताना मात्र त्यांचा अपमान कसा होईल अशा पद्धतीनं लिखाण करायचं। हा व्हिडिओ जो कोणी ब्राह्मणवादी बघत असतील किंवा आमचे बहुजन जे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला शिव्यांची लाखोली वाहतात ते बघत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावं, मी जे काही हे बोलतोय किंवा जे काही मी चिकित्सा करतोय ही आपल्या दैवतांची करत नाही, मी त्यांचा अपमान करत नाही। तर त्यांचा अपमान ज्यांनी केलेला आहे त्या ब्राह्मण लेखकांना त्यांना मी उघड करतोय, हे लक्षात घ्या। तुम्ही ते कुत्र्यासारखं, कुत्र नाही का, कुत्र काय करतं माहितीये का? आपण एखादं कुत्र असलं आपण त्याला दगड मारला की ते कुत्र काय करतं, ते दगडालाच धरतं, चावत बसतं, त्याला वाटतं दगडानंच आपल्याला मारलं। पण दगड मारणारा कोण आहे ते त्या कुत्र्याच्या लक्षात येत नाही। आपल्या बहुजन बांधवांचं तसं झालेलं आहे। जो ब्राह्मणांची जी काही हरामखोरी आहे, त्यांनी ज्या भयानक गोष्टी या पुराणांमध्ये त्यांच्या कथांमध्ये आपल्या दैवतांचा अपमान करणाऱ्या लिहून ठेवलेल्या आहेत, त्या जो उलगडून सांगतोय त्यांचा ही बदमाशी, त्यांची ही बदमाशी जो उलगडून दाखवतोय त्यालाच ते आपला शत्रू मानतात आणि याने आमचा देवाचा अपमान केला म्हणतात। खरा अपमान ज्याने केलाय त्याला बोलणार नाही। आता तुम्ही सांगा एवढा मळ निघतो का हो माणसाचा की त्याच्यापासून एक 50-60 किलोचा एक मुलगा तयार होईल? किती अपमान आहे! कोणी केला अपमान? ब्राह्मण लेखकांनी केलाय। त्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे, तुम्ही आम्हाला शिव्या देत बसता, म्हणजे किती चुकीचं आहे। आपला शत्रू कोण, आपला मित्र कोण कळालं पाहिजे। तर मग भगवान शिव आणि त्याच्यामध्ये युद्ध चाललेलं आहे। हा म्हणतो की भगवान शिव तो सर्वेश्वर है, वह सब देवताओं में श्रेष्ठ और लीलाधारी है। उनकी माया को समझ पाना हर किसी के वश की बात नहीं है। वे महान वीर और पराक्रमी है। उनकी शक्ति को ललकारना स्वयं अपनी मृत्यु को बुलावा देने जैसा है। परंतु गणेश भी यह न समझ सके। अपनी माता का आशीर्वाद पाकर गणेश ने अपने को अजेय जानकर पूरे पराक्रम से युद्ध किया। दोनों में भीषण युद्ध चलता रहा। सभी देवताओं और शिवगणों के साथ मैं भी उनका यह युद्ध विस्मित होकर देखता रहा। मैं म्हणजे कोण? ब्रह्मा सांगतोय, जब गणेश किसी भी तरह से अपने हट से पीछे हटने को तैयार न हुए तो भगवान शिव के क्रोध की सारी सीमाएं टूट गई और उन्होंने अपने त्रिशूल से श्री गणेश का सिर काट दिया। अध्याय 16वां संपला। आता अध्याय 17वां, पार्वती का क्रोध एवं गणेश को जीवदान। थोडं पाणी पिऊन घेतो। आता बघा अध्याय 17 मध्ये काय म्हटलेलं आहे। नारदजी बोले, नारद आणि ब्रह्मा, हे कथा कोण सांगतंय? ब्रह्मा। ऐकतोय कोण? नारद। बघा आता नारद जी बोले, हे ब्रह्मा जी, जब भगवान शिव ने क्रोधित होकर देवी पार्वती के प्रिय पुत्र गणेश का सिर काट दिया तब फिर क्या हुआ? जब देवी पार्वती को गणेश की मृत्यु की सूचना मिली तो फिर उन्होंने क्या किया? भगवान मुझ पर कृपा कर मुझे आगे के वृत्तांत के बारे में बताइए। नारद जी के इस प्रकार प्रश्न करने पर ब्रह्मा जी मुस्कुराए और बोले, नारद, जैसे ही भगवान शिव ने क्रोधवश उस बालक का सिर काटकर उसे मौत के घाट उतारा, वैसे ही वहां खड़े सभी शिवगणों की प्रसन्नता देखते ही बनती थी। उन सभी ने खुश होकर गाजे बाजे बजाए और वहां बहुत बड़ा उत्सव होने लगा। सब मस्त होकर नाचने लगे। भगवान शिव की चारों ओर जय जयकार होने लगी। इतकं सगळं होतंय तरी पार्वतीला मध्ये पत्ताच नाहीये। पार्वतीला काही माहीतच नाही बाहेर काय चाललंय।
ठीक है। दूसरी ओर जब पार्वती स्नान कर चुकी तो उन्होंने अपनी सखी को बाहेर भेजा. आता एवढं मोठं युद्ध चाललेलं आहे. देवाने बघा शिवाने देवांना बोलावणं पाठवलं, त्याला किती वेळ गेला असेल, मग त्या युद्धाला किती वेळ चालला असेल युद्ध. एवढा वेळ पार्वती आंघोळ करत होती. बघा ब्राह्मण कसा अपमान करतात आमच्या दैवतांचा, काहीही लिहून ठेवतात त्यांच्या नावे. यांच्या मनातली जी विकृती आहे ती आमच्या दैवतांच्या नावे खपवतात. हे सगळ्या कथा वाचताना हेच तुम्ही लक्षात ठेवायचं. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, डू नॉट रीड द लाईन्स, रीड बिटवीन द लाईन्स. लक्षात ठेवा. अपमान दैवतांचा जे करत आहे त्यांना मी उघड करत आहे, वारंवार सांगतोय. तर दूसरी ओर जब पार्वती स्नान कर चुकी तो उन्होंने अपनी सखी को बाहर भेजा कि वह गणेश को अंदर बुला ले. और जब वह बाहर गई तो उसने वहां का जो हाल देखा उसे देखकर भयभीत हो गई. गणेश का सिर कटा हुआ अलग पड़ा था. हा शब्द प्रयोग लक्षात घ्या. गणेश का सिर कटा हुआ अलग पड़ा था. हा शब्द महत्वाचा आहे. मी याचा संदर्भ पुढे सांगेन तुम्हाला का महत्वाचा आहे. बघा, गणेश का सिर कटा हुआ अलग पड़ा था और धड़ अलग था. म्हणजे डोकं वेगळं पडलेलं होतं आणि धड अलग पडलेलं होतं. दोन्ही व्यवस्थित होते, पडलेले होते बाजूला. ठीक है. बघा आता, सब देवता और शिवगण प्रसन्न होकर नृत्य कर रहे थे. यह दृश्य देखकर पार्वती की वह सखी भागी भागी भीतर गई और जाकर पार्वती को इन सब बातों से अवगत कराया. अपने पुत्र गणेश की मृत्यु का समाचार पाते ही देवी पार्वती अत्यंत क्रोधित हो गई. उन्होंने रोना आरंभ कर दिया. रोते बिलखते वे कहती, हाय मैं क्या करूं, कहां जाऊं. मैं तो अपने पुत्र की रक्षा भी न कर सकी. सब देवताओं और शिवगणों ने मिलकर मेरे प्यारे पुत्र को मौत की घाट उतार दिया. अब मैं भी अपने पुत्र का संहार करने वालों का विनाश करके रहूंगी. मैं प्रलय मचा दूंगी. यह कहकर उन्होंने 100,000 शक्तियों की रचना कर दी और देखते ही देखते वहां मां जगदंबा की विशाल सेना इकट्ठी हो गई. बघा आता, आपला पुत्र मारून टाकला आहे हे जेव्हा पार्वतीला कळालं तेव्हा तिनं काय केलं, त्याचा बदला घेण्यासाठी 100,000 शक्तिया तिनं निर्माण केली. म्हणजे पार्वती 100,000 शक्तिया निर्माण करू शकत होती, परंतु आपल्या मेलेल्या पुत्राला पुन्हा जिवंत करू शकत नव्हती. म्हणजे किती विरोधाभास आहे. म्हणजे ब्राह्मण बघा कसा आमच्या दैवतांचा अपमान करतात, काही लिहितात आणि त्या कथा मग पवित्र आहे म्हणतात. तो ग्रंथ पवित्र, त्याची चिकित्सा करायची नाही, तुम्ही आमचा अपमान करतात. हे बघा कसं लिहितात. आता जी देवी 100,000 म्हणजे 1,00,000 नवीन जीवांची निर्मिती करू शकत होती, ती देवी तिच्या एका मेलेल्या पुत्राला जिवंत करू शकत नव्हती. असं कसं शक्य आहे. थोडा विचार करा. बघा पुढे मग काय झालं. मग तिनं ते 1,00,000 शक्ती निर्माण केल्या. पुढे बघा, यह कहकर उन्होंने 100,000 शक्तियों की रचना कर दी और देखते ही देखते वहां मां जगदंबा की विशाल सेना इकट्ठी हो गई. कुठं, महालामध्ये. आता तो हा महालामध्ये आहे ना, पार्वती महालामध्ये युद्ध बाहेर चाललं होतं. 1,00,000 सेना तिनं कुठं निर्माण केली, तिच्या महालात. महाल किती मोठा असेल आता विचार करा. बघा हे ब्राह्मणांचं डोकं. बघा आता पुढे, वे शक्तियां प्रकट होते ही हाथ जोड़कर पार्वती के प्रणाम करते हुए बोली, हे माता, हे देवी, हम सबको इस प्रकार प्रकट करने का क्या कारण है. हमें आज्ञा दीजिए कि हम क्या करें. या 1,00,000 शक्तिया कुठे महालामध्ये आणि त्या देवीला विनंती करतात, आम्हाला कशासाठी निर्माण केलं सांगा, आता आज्ञा द्या. तब क्रोध से तमतमाए देवी पार्वती बोली, तुम सब जाकर मेरे पुत्र का वध करने वालों का नाश कर दो. तुम देव सेना में प्रलय मचा दो. आज्ञा पाते ही देवी पार्वती की वह शक्तिशाली सेना वहां से चली गई. बाहर जाकर उसने, बघा इथं बाहर जाकर म्हणजे हे महालात होतं हे सगळं. लक्षात घ्या, महाल किती मोठा असेल विचार करा. बाहर जाकर उसने देवताओं और शिवगणों पर आक्रमण कर दिया. वे क्रोधित देवियां किन्हीं देवताओं को पकड़ पकड़ कर अपने मुंह में डाल लेती तो किसी पर शस्त्र अस्त्रों का प्रहार करती. इस प्रकार उन्होंने वहां बहुत आतंक मचाया. वहां चारों ओर त्राही त्राही मच गई. लोग अपनी जान बचाने के लिए जहां तहां भागने लगे.
यह नजारा देखकर भगवान शिव, मैं और श्री हरि विष्णु बहुत चिंतित हुए। हमने सोचा कि अगर इन दैवीय शक्तियों को न रोका गया तो पल भर में ही देवताओं की समाप्ति हो जाएगी, इस धरा पर प्रलय आ जाएगी। सब सोचने लगे कि इस विनाश लीला को कैसे रोका जाए, कैसे रोका जा सकता है। नारद उसी समय तुम आकर कहने लगे। आता बघा, कथा कोण कोणाला सांगते? ब्रह्मा सांगतोय नारदाला, ठीक आहे। आणि नारदाला माहित नाही कथा, गणेशचा जन्म कसा झाला, ती जन्मकथा कशी, नारदाला माहित नाही। आणि इथे ब्रह्मा काय सांगतोय की त्या दैवी शक्तींनी, त्या दैवी शक्तिया ज्या पार्वतीने तयार केल्या होत्या, निर्माण केल्या होत्या, त्यांनी देवसेनेला मारण्याचा सपाटा लावला। तिन्ही देव, त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे चिंतित झाले। त्यावेळेला तिथे तू प्रकट झाला। तू म्हणजे कोण? नारद प्रकट झाला। म्हणजे नारद त्या कथेमध्ये येतो, म्हणजे नारदाच्या समोर हे सगळं घडलंय पण नारदाला माहित नाही। म्हणजे किती उल्लू बनवतात हे ब्राह्मण, काय पण काही पण लिहितात। नारद त्या कथेचा एक कॅरेक्टर आहे, जे कथा घडली त्यामध्ये नारद कॅरेक्टर, इथून पुढे नारदाचा रोल आहे याच्यामध्ये। नारद त्या कथेमध्ये एक पात्र आहे आणि नारदालाच माहित नाही कथा कशी घडली। तो ऐकू राहिला त्याच्या वडिलांकडून, म्हणजे कोणाकडून? ब्रह्माकडून। ब्रह्माचा मुलगा नारद आहे, दत्तक पुत्र। तो आपल्या बापाकडून कथा ऐकतोय आणि तो त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे। म्हणजे मी एका नाटकामध्ये कॅरेक्टर आहे आणि मलाच माहित नाही कथा काय चालू आहे, आणि मी डायरेक्टरकडून कथा ऐकू राहिलो की कशी कशी कथा आहे मला सांगा। आणि मी कथा ऑलरेडी घडून गेलेली आहे, हा पिक्चर, हे नाटक होऊन गेलेलं आहे आधीच, त्याच्यामध्ये मी एक भूमिका पण केलेली आहे। आणि नंतर कित्येक वर्षानंतर मी पुन्हा मग डायरेक्टरला विचारतोय की ती कथा जी होती ना ती कशी होती मला सांगा, मला माहित नाही। किती जोक आहे बघा। मग काय झालं बघा, नारद उसी समय तुम आकर कहने लगे कि इस संहार को देवी पार्वती ही रोक सकती है, इसके लिए आवश्यक है कि उनकी स्तुति करके उन्हें प्रसन्न किया जाए और किसी भी तरह उनके क्रोध को शांत किया जाए। सभी देवताओं को तुम्हारा यह विचार बहुत पसंद आया। ब्रह्मा काय म्हणतात, तुझा तो विचार सगळ्यांना खूप आवडला। परंतु देवी पार्वती के गुस्से से सभी घबरा गए थे। उनके सामने जाने का साहस किसी में भी नहीं था। सबने तुम्हें आगे कर दिया। कुणाला? नारदाला। हम सब महल के भीतर पार्वती के पास गए। म्हणजे कोण? ब्रह्मा गिम्मा सगळे, ब्रह्मा महेश वगैरे सगळे सगळे मध्ये गेले। सब देवता मिलकर देवी की स्तुति करने लगे और बोले, हे जगदम्बे, हे चंडिके, हम सब आपको प्रणाम करते हैं। आप आदिशक्ति है, आप परम शक्तिशाली है, अपने ही इस जगत की रचना की है, आप ही प्रकृति हैं। आप प्रसन्न होने पर मनोवांछित फलों को देती है, जबकि क्रोधित होने पर सब कुछ छीन लेती है। हे देवी, हम सब अपने अपराध के लिए आपसे क्षमा याचना करते हैं। हम सब के अपराध को क्षमा कर दो और अपने क्रोध को शांत करो। हे महामाई, हम तुम्हारे चरणों में अपना शीश झुकाते हैं। हे माता, हम पर अपनी कृपा दृष्टि करो। हे परमेश्वरी, सब कुछ भूलकर प्रसन्न हो जाओ और भयानक रक्तपात को रोक दो। इस प्रकार देवताओं की स्तुति सुनकर देवी चुप रही। कुछ समय सोचकर बोली, हे देवताओं, वैसे तो तुम्हारा अपराध सर्वथा अक्षम्य है, फिर भी तुम्हारी क्षमा याचना को मैं सिर्फ एक शर्त पर स्वीकार कर सकती हूं। यदि मेरा पुत्र गणेश पहले की भांति जीवित हो जाए तो मैं तुम सबको क्षमा कर दूंगी। यह सुनकर सब देवता चुप हो गए, क्योंकि यह तो असंभव कार्य था। फिर सभी देवता हाथ जोड़कर करुण अवस्था में भगवान शिव के सामने खड़े हो गए और बोले, भगवान, अब आप ही हमारी रक्षा कर सकते हैं। जिस प्रकार आपने गणेश का सिर काटकर उसे मारा है, उसी प्रकार अब उसे जीवित कर दीजिए। देवताओं की प्रार्थना सुनकर भगवान शिव बोले कि हे देवताओं, तुम परेशान मत हो, मैं वही कार्य करूंगा जिससे तुम्हारा मंगल हो। आता बघा पुढे भगवान शिव काय करतात। भगवान शिव ने देवताओं को आदेश दिया कि उत्तर दिशा में जाए और जो भी पहला प्राणी मिले उनका सिर काट कर ले आए, तब उसका सिर हम गणेश के धड़ से जोड़कर उसे जीवित कर देंगे। देवता उत्तर दिशा की ओर चल दिए। वहां सर्वप्रथम उन्हें एक दांत वाला हाथी मिला। वे उसका सिर काट कर ले आए। वहां महल के द्वार पर वापस आकर उन्होंने गणेश के धड़ को धो पोंछ कर साफ किया और उसकी पूजा की। तब उसमें हाथी का सिर लगा दिया। तत्पश्चात श्री हरि विष्णु ने भगवान शिव के चरणों का ध्यान करते हुए
मंत्रों से अभिमंत्रित जल गणेश के मृत शरीर पर छिड़का, जल के छींटे पड़ते ही भगवान शिव की कृपा से वह बालक ऐसे उठ खड़ा हुआ जैसे अभी अभी नींद से जागा हो। वह बालक अब हाथी का मुख लग जाने से गजमुखी हो गया था, परंतु फिर भी बहुत सुंदर और दिव्य लग रहा था। रक्तवर्ण का वह बालक अद्भुत शोभा से आलोकित था। आता मी तुम्हाला अगोदर वारंवार एक याच कथेमधला एक पॉइंट वाचून दाखवला होता की त्या सख्या जेव्हा बाहेर गणपतीला बोलवायला येतात, गणेशाला दरवाजावर बोलवायला येतात, तेव्हा त्या काय बघतात, गणपतीचं धड एका बाजूला पडलेलं आहे आणि त्याचं डोकं एका बाजूला पडलेलं आहे, शिर एका बाजूला पडलेलं आहे, म्हणजे शिर होतं, बरोबर आहे, शिराचा चुरा झाला होता असं यामध्ये लिहिलेलं नाहीये, तुम्ही स्वतः वाचा. आता त्या गणपतीचं गणेशाचं जर शिर, त्याचं मानवी शिर जर तिथं पडलेलं होतं, तर मग ते शिर अस्तित्वात असताना एका हत्तीला मारून त्याचं शिर का बसवलं, हा एक प्रश्न तयार होतो. ठीक आहे, ऑलरेडी शिर आहे ना, मग हत्तीचं कशासाठी बसवलं, हत्तीला पण एका हत्तीला मारून टाकलं. बरं, उत्तर दिशेलाच, दक्षिण नाही, बरं शब्दप्रयोग लक्षात घ्या, उत्तर दिशेला गेले, तिथं हत्ती पाहिला, दक्षिण दिशेला नाही. दक्षिण दिशा काय आहे, दक्षिण दिशा ही इथल्या मूळ निवाशांची दिशा आहे, ती अभद्र असते, अशुद्ध, ते अमंगल असते, तिकडं काहीच नाही, सगळं जे ते उत्तर पूर्व पश्चिम इकडंच, दक्षिणेला काही नाही. दक्षिण दिशेचे प्लॉट घ्यायचे नाही, दक्षिण दिशेच्या दिशेला तोंड असलेले घरं घ्यायचे नाही, ती प्रॉपर्टी घ्यायची नाही, ती अशुभ असते, लक्षात घ्या. आणि मग ब्राह्मण अशी प्रॉपर्टी ब्राह्मण घेऊन टाकतात, कारण ती स्वस्त असते, स्वस्त माल घेऊन टाकायचा आणि नंतर मग पुन्हा अभिमंत्रित करून असं तसं करून आपल्याला काहीतरी सांगायचं आणि हा प्लॉट आता खूप शुभ लक्षणाने युक्त आहे, जास्त किमतीने विकून टाकायचा, असा धंदा आहे. उत्तर दिशेला गेले. शिर, गणपतीचं पहिलं मानवी शिर अस्तित्वात आहे, मग तेच का नाही जोडलं. बरं, दुसरी गोष्ट, बरं ते शिर नाही जोडायचं होतं. आता पार्वती मळाने गणपती तयार करू शकत होती, मग पुन्हा थोडासा मळ काढून आणखी त्याचं पुन्हा मुंडकं तयार करून का नाही लावलं, मग पुन्हा त्याच्यामध्ये जिवंत, अगोदरही तिनं निर्जीव अशा मळाच्या एका त्याच्या घडवलेल्या मूर्तीमध्ये तिनं प्राण टाकले होते, पुन्हा मळ काढून पुन्हा मुंडकं त्याला चिकटवून पुन्हा त्याच्यामध्ये प्राण फुंकू शकत होती. म्हणजे किती आमच्या दैवतांचा ब्राह्मणांनी अपमान केलेला आहे आणि त्यांच्या जो काही सुप्त हेतू आहे, त्यांचे जे काही सुप्त गोष्टी आहेत त्या त्यामध्ये बरोबर घुसवलेल्या आहेत. उत्तर दिशा, दक्षिण दिशेचा अवेअर करणे, कारण दक्षिण दिशा, उत्तरेकडून आले होते ना ब्राह्मण, उत्तरेकडून आले होते, दक्षिणेकडून त्यांना प्रचंड विरोध झाला होता ब्राह्मणांना, आणि म्हणून दक्षिण दिशेचा ते एवढा तिरस्कार करतात. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही पुस्तकामध्ये बघा, ब्राह्मणी साहित्यामध्ये दक्षिण दिशेचा खूपच तिरस्कार करतात ते. कारण ते दक्षिणेला, म्हणजे इकडे त्यांना यायला विरोध केला, आपण प्रचंड विरोध केला आपल्या पूर्वजांनी, म्हणून ते त्याचा विरोध करतात त्याला. तर अशा प्रकारे मग त्या हत्तीचं मुंडकं तोडून त्या बालकाला बसवलं. आता हत्तीचं मुंडकं एवढं मोठं असतं, इतकं मोठं असतं, बालक एवढासा, ते मुंडकं त्याच्यात कसं बसलं असेल, विचार करा ना. आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी एका प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या सर्जनांच्या एका परिषदेला गेले आणि तिथं भाषण केलं, आणि तिथं भाषणात काय सांगितलं की विश्व की पहली प्लास्टिक सर्जरी तो हमारे देश में हुई थी, गणेश जी की सर्जरी हुई थी. आणि ते खालचे जे काही सर्जन बसलेले आहेत ते टाळ्या वाजवत आहेत. किती मूर्खपणा आहे हा. एक मूर्ख व्यक्ती आपल्या देशाच्या प्रधानमंत्रीपदी राहून अशा पद्धतीचे वक्तव्य करतो, आणि त्याच्यापेक्षा मूर्खपणा खालचे बसलेले जे काही सर्जन आहेत, ज्यांनी 5-5 वर्ष MBBS MD केलेला असेल, ते लोक टाळ्या वाजवतात. आपण या देशाला कुठे घेऊन चाललेलो आहे. अशा पद्धतीनं जर देश जर जात असेल, समाज जात असेल, तर ब्राह्मणांचं फावणारच आहे ना हो. आज म्हणजे जे लोक चंद्रावरून मंगळावर गेलेत जग, त्या काळामध्ये आपण अशा पद्धतीच्या मूर्खपणाच्या वक्तव्यांवरती टाळ्या वाजवतो. विचार करा, ब्राह्मणांनी हे असं सगळं लिहून ठेवलेलं आहे. मग या पद्धतीनं त्या समाजाला किती गंडवलं असेल, किती काहीच्या काही लिहून ठेवलेलं आहे, किती अपमान केलेला आहे आपल्या पूर्वजांचा आणि त्यांच्या दैवतांचा. विचार करा. ही कथा तुम्हाला सांगण्याचा, ही कथा इथे संपते. ही कथा तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे, ही पूर्ण कथा मी यासाठी तुम्हाला ऐकवली
की आमच्या पूर्वजांना यांनी जो मूर्ख बनवण्याचा जो धंदा यांनी सुरू केलेला आहे तो आता तरी बंद झाला पाहिजे. त्या काळामध्ये आम्हाला शिक्षण नव्हतं, आमची पहिली किंवा दुसरीच पिढी शिक्षणातली आहे, पण आता आपल्याला शिक्षण आहे ना हो. आपल्याला ते धर्मग्रंथ वाचण्याचा अधिकार नव्हता, आता आपण वाचू शकतो ना. इंटरनेटवर उपलब्ध आहे, फुकट विकतही घेऊ नका, फुकट PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहे, वाचा. तुम्हाला वाचण्याचं बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, आपल्या महामानव फुले असतील, फुले दाम्पत्य असेल किंवा त्यानंतरचे जे काही, त्यांनी एवढा मोठा त्यांनी आपलं सर्व जीवन दिलंय आपल्याला शिक्षण मिळावं म्हणून, आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी त्यांनी आपलं सारं जीवन समर्पित केलं. त्याचा काहीतरी आपण फायदा घेतला पाहिजे ना. आता आपल्याला लिहिणं वाचण्याचा अधिकार मिळाला, मग आपण स्वतः वाचलं पाहिजे ना. त्यात काय लिहिलंय ब्राह्मणांनी, किती हरामखोरी केलेली आहे ते आपण स्वतः प्रत्यक्ष बघितलं पाहिजे ना. त्यांची बदमाशी आपण उघड केली पाहिजे. आपणही त्यांच्या पाठीमागच ते म्हणतात तसं आजही करतोय. तर मग या गुलामीला आपण कसं काय आपल्या डोक्यातून काढू शकतो. आता तुम्ही ऐकलं असेल त्या पुण्याच्या त्या गणपती पुढं हजारो महिलांनी अथर्व शीर्ष म्हटलं, गणपतीचं स्तोत्र. आणि अथर्व शीर्ष म्हणताना गणपतीकडे तोंड होतं आणि पाठ कोणाकडे होती, फुलेवाड्याकडे पाठ होती. ज्या फुलेवाड्यामध्ये अत्यंत संघर्ष करून क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी महिलांची पहिली शाळा सुरू केली. त्यांना किती प्रचंड त्रास दिला ब्राह्मणांनी. त्या फुलेवाड्याकडे पाठ करून या महिला, ज्यांनी त्यांना हक्क आणि अधिकार दिले, त्यांच्याकडे पाठ करून ज्या दैववादी परंपरेने त्यांना गुलाम केलं, त्यांना सतीच्या प्रथेखाली लाखो स्त्रिया जाळून टाकल्या, त्यांच्याकडे तोंड करून त्यांची स्तुती गातायत. किती मूर्खपणा आहे. आपल्याला कळतच नाही आपण काय करतोय. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा आहे, तुम्हाला सत्याची जाणीव झाली पाहिजे. तुम्ही सुद्धा सत्य काय आहे ते शोधलं पाहिजे, ते मांडलं पाहिजे. आणि ब्राह्मणांची बदमाशी तुम्ही समाजापुढे उघड केली पाहिजे. हे कर्मकांड, पूजा अर्चा हे सगळं बंद केलं पाहिजे. स्वतःच्या मनगटावर, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवला पाहिजे. एवढंच आजच्या या व्हिडिओच्या निमित्ताने सांगतो. व्हिडिओ खूप लांब झालाय, जवळपास 1 तास मी बोलतोय. आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण ऐकावा, लाईक करावा, शेअर करावा. आणि या व्हिडिओमधला तुम्हाला नेमकं या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं, कोणता पार्ट आवडला किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते विचारावेत एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय भारत.